राहुल गांधींकडे वोट चोरीचे पुरावे। कल्पना करा, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा दावा करणारा देश, पण सत्तेच्या गलियाऱ्यात एकच कुजबूज, वोट चोरीला गेलेत का? 7 ऑगस्ट 2025 रोजी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत राजकीय स्फोट केला। त्यांनी भारतीय निवडणूक आयोगावर थेट आरोप केला, भाजप सोबत संगनमत करून निवडणुका चोरल्या गेल्या। त्यांच्या दाव्यानुसार बंगळुरूच्या महादेवपुरा मतदारसंघात 1 लाखांहून अधिक बनावट नावे, अवैध पत्ते, एकाच पत्त्यावर 80 मतदारांची नोंद आणि मतदान केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजच गायब। इतकंच नाही तर या गैरप्रकारांमुळे काँग्रेसचे किमान 48 जागांवर पराभव झाला आणि महाराष्ट्रात निवडणुकीनंतर अचानक 1 कोटी नव्या मतदारांची भर पडली। निवडणूक आयोगाने तडक प्रतिक्रिया देत हे आरोप फेटाळले आणि शपथपत्रासह ठोस पुरावे द्या, अन्यथा आरोप मागे घ्या अशी मागणी केली। आज संघर्ष उघडपणे सुरू आहे। अयोग्य पुराव्याची वाट बघतोय, भाजप माफीची मागणी करतोय आणि विरोधक पारदर्शकतेसाठी आक्रमक आहेत। प्रश्न मात्र एकच, लोकशाही खरोखरच सुरक्षित आहे का? जर राहुल गांधींचे आकडे खरे असतील तर भारताची लोकशाही आज सर्वात मोठ्या संकटात आहे आणि जर हे आकडे खोटे असतील तर देशातील राजकीय घसरण भीषण आहे। तर खरी बाजू काय आहे हे देशाला सत्य कधी कळणार आहे आणि निवडणूक आयोग या सगळ्यावर काय उत्तर देणार आहे हे पाहण्यासारखं ठरणार आहे।